शिकार किया नहीं जाता, अपनी बराबरी अपने बराबर वालों से ही की जाती है। बाप के साथ खेल खेळला नहीं जाता। देशाच्या राजकारणाचा बाप माणूस आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उभ्या पावसातील सह्याद्री आदरणीय पद्मभूषण शरदचंद्रजी साहेबांना विनंती करतो की आपण जनता जनार्दनाला संबोधित करावं। की मी साहेबांना विनंती करतो आपण जनता जनार्दनाला संबोधित करावं। बोलतात आदरणीय पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब बोलतात। हात वर करायचा, जोरदार टाळी स्वागत करायचं। कांग्रेस पक्षाची साथ आहे। राष्ट्रवादी सरकार आहे असे सचिन जोशी, माजी महापौर अंकुश काफे, काका चव्हाण, शिवाजी बापू, प्रकाश मस्के, शिवाजी चव्हाण पाटील, महाराष्ट्र ज्येष्ठ नेते बापूसाहेब लंगोटे, सुरेश काफेकर, स्वाती खोके, विशाल सावले, नवनाथ साळके, राष्ट्रवादीचे अन्य सहकारी आणि उपस्थित झाले होते। 7 महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीला काही प्रश्न होते। देशाचे प्रधानमंत्री देशामध्ये ठिकठिकाणी जाऊन त्यांच्या पक्षाला 400 खासदार मिळावेत अशी विनंती करत होते। पार्लमेंटमध्ये हे अनेक वर्ष आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 1967 साली मी पहिल्यांदा निवडून आलो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कधी विधानसभेत, कधी विधान परिषद, कधी लोकसभा, कधी राज्यसभा, गेली 56 वर्ष सतत मी निवडून असतो। या सर्व कालखंडामध्ये आज प्रधानमंत्री मोदी जो 11,400 खासदार तो कधी फायदा आम्हाला लोकांना मिळाला नाही। कशासाठी 400 जागा आहेत? आज खासदार सांगायचं म्हणजे तर 300 जागा असल्या तरी खासदार करता येतो, ठराव आणता येतो, ठराव मंजूर करून घेता येतो। त्याची काही आवश्यकता नाही। पण मोदी साहेबांनी 400च्या आग्रह पुन्हा धरला। यामुळे देशाच्या अनेक लोकांना शंका वाटायला लागली आणि ती शंका म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना आपल्याला दिली। हा देश एकसंघ आहे, त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेबांची घटना। आता त्या घटनेमध्ये काही बदल करायचे असतात, परिवर्तन करायचे असेल तेव्हा ज्यादा खर्चाची आवश्यकता ही असते। आणि माझ्या सरकारला एक शंका आहे की मोदी साहेब 400 जागा 400 जागा हे पुन्हा सांगतायत। त्याचा अर्थ बाबासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये त्यांना काहीतरी परिवर्तन करावं अशी
राष्ट्रसंख्या आज अनेकांच्या मनामध्ये आणि हे व्हायचं नसते तर आपल्याला काही निकाल घ्यायला हे व्हायचं नसेल तर आपल्याला एक मोठी संख्या एकत्रित करावं लागेल आणि त्यासाठी आम्ही देश पातळीवर प्रयत्न केले. आम्ही लोक एकत्र बसलो, दिल्लीमध्ये बैठक घेतली. सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, समाजवादी पार्टीचे नेते हे त्या ठिकाणी होते आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं काय वाटेल ते करू पण घटनेला हात लावून द्यायचा नाही आणि घटनेला हात लावून द्यायचा नसेल तर त्याला विरोध करण्याची भूमिका घेणारं एखादं संघटन उभं केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही बिहारमध्ये बैठक घेतली आणि एक संघटन उभं केलं. त्या संघटनाचं नाव इंडिया. त्या इंडिया संघटनेच्या मार्फत देशाच्या घटनेचं रक्षण करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला आणि त्याच्यामध्ये यश आले. निवडणूक होऊन गेली. आता महाराष्ट्राची निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक आहे, जी होऊन गेली. त्याच्यामध्ये महाराष्ट्राने मोठं काम केलं. या महाराष्ट्रामध्ये 48 खासदार असतात. त्या 48 खासदारांच्या जागेपैकी आम्हा लोकांना 3 जागेवर तुम्ही लोकांनी विजय दिला आणि त्याचा परिणाम आम्ही देशाच्या घटनेच्या रक्षणासाठी महाराष्ट्राची शक्ती ही संसदेमध्ये देऊ शकतो. तुम्हाला लोकांना धन्यवाद द्यायला पाहिजे. या भागामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला किंवा सगळ्यांच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांना मोठ्या मतांनी विजय केलं आणि मताच्या विक्रमखान्यामध्ये आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या भागाच्या बहुसंख्य लोकांनी आपला मताचा पाठिंबा सुप्रियाला दिला. ही गोष्ट कधी विसरू शकत नाही. लोकसभेची निवडणूक झाली असा महाराष्ट्राची निवडणूक आहे आणि या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रयत्न चालू काही लोकांचा ते राज्य पुन्हा हातामध्ये घ्यायचं. लोकशाहीमध्ये राज्य हातामध्ये घ्यायला कोणाची तक्रार नाही. लोकांचा पाठिंबा असतात, लोक समाजवादी असते. आज महाराष्ट्रात स्थिती काय, कोणत्या वर्गात खुश आहे? महिलांचा विभाग बघा. आज महाराष्ट्रामध्ये एक चर्चा चालू आहे की महिलांच्यासाठी काही नवीन कार्यक्रम घेण्याची तयारी राज्यकर्त्यांची आहे. मुख्यमंत्री असो, त्यांचे सरकारी असो, ते ठिकठिकाणी सांगतात की महिलांच्यासाठी अनेक योजना करतोय. माझी लाडकी बहीण, माझी काय हरकत नाही. बहिणीला तुम्ही सन्मान देत असला तर मला आनंद आहे. पण वस्तुस्थिती काय, आज महाराष्ट्रामध्ये एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं आणि तिला संरक्षण द्यायचं नाही. युती सरकार महाराष्ट्रात होतं त्या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रात महिलांचे अत्याचार वाढले. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 6,67,381 महिलांचे अत्याचार झाले. त्याची नोंद आहे. त्याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये दर तासाला 5 महिलांच्या अत्याचाराच्या तक्रारीची नोंद आज राज्य सरकार करेल. राज्यामध्ये 64,000 महिला आणि मुली आज निर्भर आहेत. याचा अर्थ काय समजायचं,
राजाची उत्सवाची देवेंद्र फडणवीस आहे, त्यांचा दिला नागपूर आणि या नागपूरमध्ये 13,000 मुली आणि महिला ब्रेकफास्ट एका बाजूला नाण्याच्या राहायची वेळ आणि दुसऱ्या बाजूला महिलांचे अत्याचार वाचतात, त्याच्याकडे दुर्गुणी बघायचं त्याचा अर्थ एकच आहे की महिलांच्या हिताची लवकर करण्याची ताकद आणि दुसरी आज भारतीय जनता पार्टी अध्यक्ष जे सरकारचे त्याच्यामध्ये नाही आणि त्यामुळे त्यासाठी जे मत मागायला येत असले तर आमच्या मताचा भाषेला त्या नावाने देशात कामा नाही हा निकाल घेण्याच्या उद्देशी आज गरज आहे. दुसरं महत्त्वाचं घडतं जो महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी. आज काय व्यवस्था आहे या देशामध्ये सामान्य माणसाचा भुकेचा प्रश्न, देशाचा अन्न राहण्याचा प्रश्न काळ्या 80,000 हा शेतकरी लागतो. पण त्या शेतकऱ्याची काय स्थिती? आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा शेतकऱ्यांचे आत्महत्या आहे. आज माहिती जी घेतली आहे महाराष्ट्रामध्ये आज 20,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या 6 महिन्यामध्ये 1267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपलं. मे महिन्यामध्ये 206 आणि जूनमध्ये 143 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात. जो शिक्षण घेत होतो, भुकेची गरज लागत होतो, तो आत्महत्येच्या रस्त्यावर का घडते त्याचं कारण एकच आहे, त्याच्या शेतीमालाला किंमत असते. ते जे काही पिकवतो त्याला बाजाराला किंमत नाही. ते पिकवण्यासाठी जे औषधं लागतो, बियाणे लागतात, खतं औषधं लागतात, त्या सगळ्याच्या किमती दिवसेंदिवस वाढायला लागली आणि त्याच्यावर झेपत नाही. त्यामुळे तो कर्ज वाढला येतो. कर्ज वाढला झाला की सबसिडीची वसूली येते. घरातली भांडी तुम्ही बाहेर काढली असतात, समाजात वेळच होती आणि त्याचा परिणाम काही वेळेला नाही शेतकरी आत्महत्याच्या रस्त्यावर आणि ही अवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही महाराष्ट्र पुढे जायचं असेल तर महिलांचा सन्मान आणि शेतकऱ्याचे जीवन सुधारणं याच्यामध्ये संघर्ष होऊ शकत नाही. तर राष्ट्रीय राज्यकर्ते त्या बाबतीत काही करायचं आहे. महाराष्ट्र राज्य त्याचा अभिमानाचा आहे. ते संसद चव्हाणांच्या सरकार एक कर्तृत्वान मुख्यमंत्री महाराष्ट्राला लावले आणि 1 मे 1960 साली याच पुणे जिल्ह्यामध्ये शिवने जिल्हा छत्रपतीच्या जन्मस्थानी चव्हाण साहेबांनी जाहीर केलं की आम्ही हे राज्य महाराष्ट्र राज्य सामान्य माणसाचं राज्य हे करणार आहे आणि त्याच्यात महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या काळामध्ये सर्व देशामध्ये महाराष्ट्राचा नंबर हा पहिला होता. कशासाठी तर दर द्रव्य उत्पन्नासाठी. असं फडणवीसांच्या सरकारी तुम्ही लक्षात घ्या, त्या सरकार मुख्यमंत्री होते तर दर द्रव्य उत्पन्न हे महाराष्ट्राचं पहिल्या नंबरवर आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आज महाराष्ट्राचा नंबर 6वा आहे. महाराष्ट्र घसरलेलं आहे आणि राज्याची निर्यात ही महाराष्ट्राची आधीच होती. आज त्याचा वारसा फक्त 16% सर्व दृष्टीनं महाराष्ट्र हा अडचणीत तयार झालेला आहे. तिसरी गोष्ट त्याच्या डोक्यावरचं उद्धव कसं करत आहे. माझ्याकडे देशाची शेती खात्याची सत्ता होती. आजकालच्या वाढल्या त्यावेळेचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते.
त्यांना मी सांगितलं त्या अक्षरशः वर्षाची काही गुण वळले आणि अक्षरशः कारण त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं उद्योग त्यांनी विचारलं मला काय करताय मी सांगितलं हल्ली या देशाच्या 16 उद्योगपतींच्या डोक्यावर कर्ज होतं जवळपास 8,000 कोटी आणि केंद्र सरकारने या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. 18 लोकांचा इतकं कर्ज माफ करू शकतं आणि तो शेती करतो अन्नधान्य करतो तो संकटात झाला निसर्गाच्या लहरी प्रणाली त्याला मदत करायची नाही हे धरून काही योग्य नाही. त्याला मार्ग काढायचा असेल तर शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ केलं पाहिजे. आणि माझ्याकडे शेतीची सूत्र असताना आणि 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकरी संकटातून बाहेर काढले. अनेक गोष्टी या ठिकाणी केली पण ज्याच्या हातात सत्ता आहे ते मात्र अशा गोष्टींना दुर्लक्ष करतात. कोणतं काम त्यांनी सांगितलं साधी गोष्ट आहे त्याचा अभिमान आपल्याला असावाची लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिथं शिवछत्र वतीने किल्ला उभा केला. गेल्या अनेक वर्ष तो किल्ला समुद्रामध्ये आहे. पाण्याचा किल्ला त्याला कधी धक्का बसला नाही. त्या किल्ल्याच्या जवळ केंद्र सरकारी शिवाजी महाराजांचा पुतळा होतो. त्या पुतळ्याचा अनावरण करायला नरेंद्र मोदी आले. अनावरण केलं आणि 1 वर्षानंतर तो पुतळा पाडला मोडला त्याचे तुकडे झाले. चौकशी केली हे कसं झालं. सांगण्यात आलं की समुद्र वारा होता आणि त्या वाऱ्याने पुतळा पाडला. आज तुम्ही मुंबईमध्ये गेला ते इंडिया गेट नावाचा भाग आहे समुद्र किनारा 7 हॉटेलचं जवळ आणि त्या ठिकाणी 1960 साली समाजसेवांनी पुतळा उभा केला. जवळ समुद्र आहे समुद्राचा वारा आहे. 60 आजपर्यंत इतकी वर्ष झाली त्या पुतळ्याला धक्का सुद्धा लागला नाही. मुंबईमध्ये शिवाजी पार्क पुढे सुविधा त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा आहे. पलीकडे समुद्र आहे मग तर मैदान आहे पैशाचा वारा असतो. तिथं पुतळ्याला काही झालं नाही. पुणे शहरामध्ये शिवाजी मिल्ट्री स्कूल तुम्ही बघितलं असेल. तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा 60-70 वर्षाच्या पूर्वी व्यवसायिक भिक्षाने उभा केला. कधी त्या पुतळ्याला धक्का लागला नाही. पण सिंधुदुर्गचा पुतळा पडतो कसा आणि ही गोष्ट कशी नाही की त्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार पुतळा खरेदीमध्ये भ्रष्टाचार होता आणि काम कुणाचं करत होतं. आज जे राज्यकर्ते भाजपचे लोक आहेत त्यांच्यासमोर काम होतं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करायला जे लोक थांबत नाही ते वाहन असतात. सामान्य लोकांची भ्रष्टाचारातून सुटका कशी त्याचा विश्वास कसा ठेवायचा आणि अशा अनेक गोष्टी ते सातत्याने महाराष्ट्रामध्ये व्हायचे. महागाई हे एक मोठं दुःख आहे. आज महिलांना प्रपंच चालवणं अवघड झालं. गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या. अन्नधान्य भाजीपाला डाळी खाद्याचे या सगळ्या गोष्टींच्या किमती वाढली आणि सामान्य माणसाला संसार चालवणं हे अवघड होऊन नसते. त्या महागाईचं त्याची सुटका नाही. काल नसेल त्याच्या किमती एवढ्या वाढल्या तर सरकारला फोडणी द्यायला सुद्धा महाग आहे. आणि तेलाचे भाव 100-40 ते 50 रुपयांपेक्षा अधिक वाढले आणि त्याच्यामध्ये करसुद्धा केंद्र सरकारने वाढीव दराने टाकली. आणि या सगळ्या गोष्टींचा हा सामान्य माणसाला या सगळ्यातून सामान्य माणसाची
सुटका करायची असेल तर एकच काम करू शकतो आणि ते काम उद्याच्या 18 तारखेला करायचं. ते काम करायचं असेल तर त्या 18 तारखेला तुम्हाला सगळ्यांना एकच ठिकाणी घ्यावं लागेल. वसईगाव केंद्रावर जाईल, जी खून सचिन बेळकेची आहे ती खून लक्षात ठेवलं. ती तुतारी वाजवणारा माणूस या खुनीचं ध्यानात ठेवून त्याच्यासमोरचं वचन लावलं. हे काम किंवा लोकांना करायचं. एका गोष्टीचा मला अभिमान आहे. गेल्या अनेक वर्ष सचिन बेळके या ठिकाणी मतदारसंघामध्ये तुम्हा लोकांच्याच काम करतात. काका चव्हाण आहेत, शिव दुसारे आहेत, अन्य सरकारी आहेत. त्या सगळ्यांनी या भागाच्या जनतेची अनेक वर्षांपासून सेवा केली. मागच्या निवडणुकीवेळी फार थोड्या वर्षाने सचिनचा पराभव झाला. पण मी पराभव झाल्याच्या नंतर त्यांना विचारलं आलो तर दुसऱ्या दिवशी मात्र फार व्यस्त पराभव झाला याचं दुःख सोडलं, लोकांचे प्रश्न सोडवायला घराबाहेर पडतात. अशा प्रकारे काम करण्याच्याबद्दल एक आदर्श होईल ज्यांचा लौकिक आहे असा वेळेला आज या मतदारसंघातून किंवा सगळ्यांच्या समोर उभा आहे. शेजारच्या मतदारसंघात, पर्वती मतदारसंघात सर्वांनी कदम बोलले आहे. त्यांना त्या ठिकाणी जे कोणी तिथले सहकारी असतील त्या सगळ्यांनी सहकार्य करायचं ही भूमिका घेतली पाहिजे. मी वरच्या संख्येला या ठिकाणी लावला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. याच्यानंतर आणखी 2 सभा असल्यावर मी काय अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. पण सचिन बेळके, अश्विनीताई या दोघांची पंक्ती एकच आहे. या दोघांच्या कडेला स्वर्णात ठेवा आणि मोठ्या माणसाने या दोघांना विजयी करा. मी तुम्हाला शब्द देतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही शक्ती द्या. या राज्यामध्ये परिवर्तन करून दाखवू. देशाचा एक नंबरचं राज्य हा जो लौकिक होता जो हल्लीच्या काळात घसरला ते राज्य पुन्हा एक नंबर आणू आणि महाराष्ट्राचा लौकिक बांधू ही गोष्ट त्या ठिकाणी वाचतो आणि पुढच्या सभेला जायला तुमची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.